कोकणातील एका शांत वाड्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी क्षण पाहिला होता। तो म्हणजे संगमेश्वरचा सरदेसाई वाडा। तर नमस्कार मंडळी, आज आहे 30 दिवस 30 मिनी ब्लॉग चॅलेंजचा 13वा दिवस। हा वाडा सरदेसाई घराण्याचा असून छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणाशी घनिष्ठ संबंध होता। इसवी सन 1689 मध्ये संभाजी महाराज संगमेश्वर येथे मुक्कामी असताना मोगल सरदार मुकरबर खानाने अचानक हल्ला केला। याच सरदेसाई वाड्यातून संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना पकडण्यात आले। त्यामुळे हा वाडा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो। आज वाड्याचे काही भाग जतन करण्यात आले असून येथे संभाजी महाराजांच्या स्मृती जपल्या जात आहेत। वाड्यात फिरताना इतिहासातील त्या घटनांची आठवण होते आणि अंगावर शहारे येतात। सरदेसाई वाडा हा केवळ दगडमातीचा वाडा नाही, तर मराठ्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाची जिवंत साक्ष आहे। इतिहासाच्या या पवित्र ठिकाणाला एकदा तरी अवश्य भेट द्या।